नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे सेतू अभ्यासक्रमातील 9वा दिवस अपूर्णांक संख्या रेषेवर दाखविणे. अपूर्णांक संख्या रेषेवर दाखविताना अगोदर आपल्याला अपूर्णांक समजला पाहिजे की अपूर्णांक काय असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, समजा 3.2/5 हा एक अपूर्णांक आहे. याचं जर आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर 5 त्रिक 15, 15 अधिक 2 17, 17/5 हा अपूर्णांक आपल्याला मिळतो. असा जो अपूर्णांक असतो किंवा या पद्धतीचा जो अपूर्णांक असतो याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतात. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय की ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे आणि छेद लहान आहे, छेदापेक्षा अंश मोठा असेल तर त्याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं आहे. आणि जी पूर्णांकयुक्त संख्या असते त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येचे अंश हे नेहमीच मोठे असतात. मग या ठिकाणी 3.2/5 ही जी संख्या आहे या संख्येचा अर्थ काय होतो की ही संख्या 3 पूर्णांकाच्या पुढे आहे आणि 4 पूर्णांकाच्या मागे आहे. म्हणजे 3.2/5 ही जी संख्या आहे 3 आणि 4च्या दरम्यान आहे असं आपल्याला म्हणता येईल. 5.2/3 असेल तर ती संख्या 5 आणि 6च्या दरम्यान आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पूर्णांक जी संख्या असते तिच्या पुढील अंक आणि ती संख्या यांच्या दरम्यान ही संख्या असते. आणि 17/5 हा जो याचंच रूपांतर आपण केलेलं आहे, 3.2/5चं रूपांतर आपण 17/5 मध्ये केलेलं आहे. यालाच आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. म्हणजे जे अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतात ते सर्वच्या सर्व अपूर्णांक हे अंशाधिक अपूर्णांक असतात. त्यानंतर एखादं आपण असं उदाहरण घेऊ की 4/7. आता हे 4/7चा अर्थ काय होतो. हा जो अपूर्णांक आहे हा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आहे. छेदाधिक अपूर्णांक याचा अर्थ काय होतो, अंशापेक्षा छेद मोठा. आणि ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो ते अपूर्णांक 0 ते 1च्या दरम्यान असतात. ते अपूर्णांक कुठे असतात, 0 ते 1च्या दरम्यान असतात. म्हणजे थोडक्यात पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर असेल तर हा 1 पेक्षा मोठा असू शकतो आणि तो त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधील जी पूर्णांक संख्या आहे तिच्यावरून आपल्याला ठरवता येतं की तो कोणत्या दोन संख्येच्या मध्ये असेल. पण ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो असा प्रत्येक अपूर्णांक हा 0 ते 1 यांच्या दरम्यान असतो. हे एक लक्षात ठेवायचे. आता ह्या अपूर्णांकाचा नेमका अर्थ काय, ज्याला आपण याच अपूर्णांकाचा अर्थ घेऊ. आता 3 पूर्णांक आहे पण अपूर्णांक आहे 2/5. पूर्णांक 3 आहे पण अपूर्णांक किती आहे, 2/5. याचा अर्थ काय होतो की ही संख्या 3च्या पुढची, 3 आणि 4च्या दरम्यानची. मग 3 आणि 4च्या दरम्यानची जर ही संख्या असेल तर 3 ते 4 या एककाचे 5 समान भाग करावे लागतील आणि 5 समान भाग केल्यानंतर त्यातल्या दुसऱ्या भागावर हा अपूर्णांक आहे. तुम्हाला माहिती आहे, एक सफरचंद असेल आणि एक सफरचंद जर तुम्हाला त्याच्या तुम्ही 4 फोडी केल्यासारख्या, एका सफरचंदाच्या जर तुम्ही 4 फोडी केल्या आणि त्यातली एक फोड खाली तर किती सफरचंद तुम्ही खाल्लं. सफरचंदाचे जे भाग केले ते केले 4 आणि त्यातली एकच फोड तुम्ही खाली म्हणजे तुम्ही फक्त 1/4 सफरचंद खाल्लं. असा हा अपूर्णांक तयार होतो. तुम्ही जर 2 फोडी खाल्या 4 समान भागांपैकी तुम्ही जर 2 फोडी खाल्या तर तुम्ही 2/4 सफरचंद खाल्लं. तुम्ही जर 3 फोडी खाल्या तर 3/4 सफरचंद खाल्लं.
आणि तुम्ही जर चारही फोडी खाल्या तर तुम्ही 4/4 म्हणजेच 1, म्हणजे तुम्ही पूर्ण सफरचंद खाल्लं. म्हणजे थोडक्यात काय की जो छेद आहे तो छेद काय दाखवतो, समान भाग दाखवतो. आणि अंश जो आहे त्या समान भागापैकी कितवा भाग हे आपल्याला दाखवतं. त्याच पद्धतीनं इथं 7 समान भागांपैकी 4 भाग, लक्षात घ्या, 7 समान भागापैकी चौथा भाग आपण विचारात घेतो या ठिकाणी. म्हणजे 0 ते 1 ची हा अपूर्णांक कुठे, 0 ते 1 यांच्यामध्ये. आणि म्हणून हा पूर्णांक जर दाखवायचा असेल आपल्याला तर 0 ते 1 या एककाचे 7 समान भाग केले पाहिजे आणि त्यातल्या चौथ्या भागावर हा अपूर्णांक आपल्याला दाखवता येतो. हे अपूर्णांकाचा अर्थ तुम्हाला समजला असेल. छेद म्हणजे त्या अपूर्णांकाचे समान भाग, त्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे एकूण समान भाग आणि अंश म्हणजे त्या समान भागापैकी कितवा भाग हे दर्शविणारी संख्या म्हणजेच अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा नेहमी 1 पेक्षा मोठा असतो आणि याचाच अर्थ छेदाधिक अपूर्णांक हा नेहमी अंशाधिक अपूर्णांक हा नेहमी 1 पेक्षा मोठा असतो आणि छेदाधिक अपूर्णांक जो आहे तो 0 ते 1 च्या दरम्यान असतो. मग अंशाधिक अपूर्णांक नेमका कुठे हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करायचं. आणि जो पूर्णांक येईल तो पूर्णांक आणि त्याच्या पुढील पूर्णांक, म्हणजे इथं 3 पूर्णांक आहे म्हणून 3 ते 4च्या दरम्यान, 3च्या पुढील आहे 4, 3 ते 4च्या दरम्यान हा अपूर्णांक असला पाहिजे. असं जर अर्थ आपल्याला समजला तर संख्या रेषेवर संख्या दाखविणे अतिशय सोपं असतं. आता संख्या रेषेवर संख्या कशी दाखवायची हे आपण बघूया. त्यासाठी एक संख्या रेषा काढू आपण. ही संख्या रेषा आहे. ही एक रेषा आहे आणि आता याच्यावर आपल्याला संख्या दाखवायची आहे. तर आपण हे जे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, उदाहरण क्रमांक 1, संख्या रेषेवर 1/3, 4/3 आणि 9/3 या संख्या दाखवायच्या आहे. 1/3, 4/3 आणि 9/3. याच्यासाठी ही संख्या रेषा आपण काढून घेऊ. संख्या रेषा ती दिलेली आहे ती संख्या रेषा आपण काढू. 0, 1, 2, 9/3 नाही का, तीन आणि इकडे घेऊ आपण, इकडे कुठेतरी असेल 4. आता बघा संख्या कोणत्या दाखवायच्या आपल्याला, इथं लिहितो मी 1/3, 4/3 आणि 9/3. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला प्रत्येक एककाचे किती समान भाग करावे लागतील, प्रत्येक अपूर्णांकाचा छेद किती, इथं 3 आहे म्हणजे 3 समान भाग करावे लागतील. या ठिकाणी करू आपण हे 3 समान भाग. याचे 3 समान भाग केले, याचेही 3 समान भाग केले, याचेही 3 समान भाग केले आणि असेच भाग आपण पुढे सुद्धा दाखवू शकतो. आणि इथं पुढं 4, 3 समान भाग केले. आता आपल्याला 1/3 ही संख्या दाखवायची. 1/3. 1/3 लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायचं, अपूर्णांक आपण ज्या वेळेस वाचतो त्यावेळेस आपल्या काय लक्षात आलं पाहिजे की हा अपूर्णांक अंशाधिक आहे की छेदाधिक आहे. 1/3 या अपूर्णांकामध्ये छेद मोठा आहे, अंश लहान आहे, म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक आहे. आणि छेदाधिक अपूर्णांक आहे याचा अर्थ हा 0 ते 1च्या दरम्यान आहे.
मग 0 ते 1चे 3 भाग केले समान, त्यातला कोणता भाग विचारात घ्यायचा आहे आपल्याला? हा भाग विचारात घ्यायचा आहे. म्हणजे ही जी संख्या रेषा आहे ही या ठिकाणी येणार आहे 1/3. 4/3. आता इथं अंशाधिक अपूर्णांक आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे, याचा अर्थ ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे. मग हा अपूर्णांक याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर न करता कसा घ्यायचा आहे? 2 प्रकारे आपल्याला घेता येईल. 4/3चं जर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं तर 4ला 3ने भाग द्या, 4 3 1 3, बाकी उरते 1, म्हणजे पूर्णांक आला 1, बाकी अंशस्थानी आणि छेद जो आहे तो 3 जसाच्या तसा येईल. म्हणजे 1 पूर्णांकाच्या पुढे ही संख्या आहे. पण आता आपण याचा विचार न करता याचाच विचार करू. 4/3 ही संख्या आपल्याला जर संख्या रेषेवर दाखवायची तर 3 समान भाग आहे, पण तो 0 पासून किती अंतरावर आहे? 4 अंतरावर. इथं आपल्याला 1 पासून 1 अंतरावर म्हणता येईल, इथं 0 पासून 4 अंतरावर म्हणता येईल. मग 0 पासून 1 2 3 आणि 4, म्हणजे याच ठिकाणी आपल्याला ती संख्या रेषा दाखवता येते 4/3. आणि याचा जर विचार केला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जर आपण रूपांतर केलं याचं, तर 1च्या पुढे 1/3, 1च्या पुढे ही संख्या 1 ते 2च्या मध्ये 1 ते 2चे 3 समान भाग केल्यानंतर त्यातला हा पहिला भाग. आणि 9/3, 9/3चं जर रूपांतर केलं तर ते डायरेक्ट 3 येतं, 3 त्रिक 9, बाकी 0 उरते. म्हणजे ही संख्या म्हणजे 3 संख्या आहे. पण तरीसुद्धा आपण 0 पासून 9, 0 पासून 9 एकक अंतरावर, म्हणजे 0 पासून पहा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजे या ठिकाणी ती संख्या येते 9/3. कारण 9/3चा अर्थच असा होतो की 9/3 म्हणजे 3 1 3, 3 त्रिक 9, म्हणजे येतोय 3. म्हणजे बाकी इथं 0 उरते, बाकी कुठली येत नाही. अशा प्रकारे ह्या संख्या रेषा आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. आता इथं जो खाली जो प्रश्न दिलेला आहे उदाहरण क्रमांक 2, की संख्या रेषा, एक संख्या रेषा काढून त्यावर पूर्णच खोडून टाकूया, फक्त संख्या रेषा राहील. हां, तर काय म्हणलं त्यांनी? एक संख्या रेषा काढून त्यावर 5/7, 14/7 आणि 15/7 ह्या संख्या दाखवायच्या आहेत. आता 15/7 ही जी संख्या आहे, 7ने 15ला पहिला भाग जातो तो 2चा जातो, 7 2 14, म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये, म्हणजे आपल्याला साधारणतः 3 पर्यंत आकडे या ठिकाणी काढायचे. संख्या कोणती पहा? 5/7, त्यानंतर 14/7, त्यानंतर 15/7. आता इथं सर्वात मोठी संख्या आहे 15/7. 15/7 ही सर्वात मोठी संख्या आहे, कारण अंश जर समान असेल तर छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा ती संख्या सर्वात मोठी. मग आता 15 ही जी संख्या आहे, 15 ही संख्या म्हणजे कुठे असू शकते? तर 15ला 7ने भाग द्या, 7 2 14, म्हणजे 2 पूर्णांक येईल. मग 2 पूर्णांक जर आला तर ही 2 ते 3च्या मध्ये असू शकते. म्हणजे आपल्याला या संख्या रेषेवर कमीत कमी 3 पर्यंत अंक दाखवले पाहिजे. मग आता हे 3 पर्यंत अंक दाखवण्यासाठी आपण बघा इथं घेऊ 0, त्यानंतर इथं घेऊ आपण 1, या ठिकाणी आपण 1 घेतोय, तेवढ्याच अंतरावर पुढे इथं आपण 2 घेतो आणि तेवढ्याच अंतरावर इथं पुढे आपण 3 घेतोय. आता याचे किती समान भाग करायचे आपल्याला? तर याचे 7 समान भाग करावे लागतील प्रत्येक एककाचे. मग बघा 1 2 3 4 5 6 आणि 7.
1 2 3 4 5 6 7 समान भाग करावे लागतील. भाग थोडेसे लहान मोठे झालेले 2 3 4 5 6 आणि 7 1 2 3 4 5 6 आणि 7 असे प्रत्येक या एककाचे आपण 7 समान भाग केलेले आहेत. आता या 7 समान भागावर आपल्याला ह्या संख्या दाखवायच्या आहेत. सुरुवातीला संख्या दाखवायची आपल्याला 5/7. 5/7 हा छेदाधिक अपूर्णांक आहे, म्हणजे तो 0 ते 1च्या मध्ये 0 ते 1चे 7 समान भाग करून त्यातला 5वा भाग दाखवायचा आहे. म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे या ठिकाणी आपला जो अंक आहे तो येईल 5/7. सात 14/7. आता याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण रूपांतर करत बसायचं नाही. 14/7. मग आता इथं शून्यापासून 14 भाग घ्यायचे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक नसेल पण अपूर्णांक अंशाधिक आहे, अंशाधिक अपूर्णांक असेल त्यात पूर्णांक आपल्याला दर्शविला नसेल तर शून्यापासून सुरुवात करायची. म्हणजे 14वा जो भाग आहे तो शून्यापासून पहा, हे 7 इथपर्यंत आले आणि 7 आणि हे 7 14 म्हणजे या ठिकाणी येतात. म्हणजे ही जी संख्या आहे 2 म्हणजे 14/7, कारण 14ला 7ने भागलं तर 2 येतात. आणि 15/7. आता 15/7 ची ही जी संख्या आहे ही संख्या इथपर्यंत 14 भाग झाले. हा एक आहे 15, 15वा भाग आहे म्हणजे इथे येतात 15/7. तर अशा ह्या संख्या रेषेवर आपल्याला दाखविता येतात. पुढे आता इथं संख्या लिहायला सांगितलेली तुम्हाला बघा, ही जर दिसत नसेल तर मी थोडंसं मोठं करतो. हां, तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी प्रत्येक एकक अंतराचे 6 समान भाग केलेले, म्हणजे ओ ते ए चे 6 समान भाग केलेले, ए ते बी चे 6 समान भाग केलेले आणि पुढेही 6 समान भाग केलेले आहेत. इथं आपल्याला संख्या लिहायची. हा 0 आहे, शून्यापासून सुरू करायचं. 1 2 3 4 5 हा 5वा भाग आहे. हा कितवा भाग आहे? 5वा भाग आहे. पण समान किती भाग आहे? 6, म्हणजे 5/6. त्यानंतर हा 6वा भाग 7 8 9 10 म्हणजे बी येईल 10/6. 10/6. इथं किती भाग केलेले? 1 2 3 4 5 भाग मोजून घ्या. 1 2 3 4 5. शून्यापासून ते 1 पर्यंत म्हणजे प्रत्येक एकक अंतराचे 5 समान भाग केलेले, म्हणजे 1 2 3 तिसरा भाग येईल हा, म्हणजे ही संख्या येईल 3/5. ही जी संख्या येईल हा तिसरा भाग आहे. 4था 5वा 6वा 7वा ही जी संख्या आहे ही आहे 7/5. इथं बघा समान भाग किती केलेले ते नीट लक्षात घ्या. आता 0 1 आणि 2. मग 0 ते 1चे किती समान भाग आहे? 1 2 3 4 5 6 7 आहे. आणि इथं 1 ते 2चे किती समान भाग आहे? 1 2 3 4 5 6 7 आहे. म्हणजे इथं प्रत्येक संख्येचा छेद किती असला पाहिजे? प्रत्येक संख्येचा छेद हा 7 असला पाहिजे, बरोबर आहे. आता शून्यापासून हा कितवा भाग आहे? 1 2 3 म्हणजे हा 3/7 संख्या येईल. 1 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे ही संख्या येईल 10/7. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या संख्या रेषेवर दाखवता येतात, किंवा संख्या रेषेवर ज्या ठिकाणी आपल्याला संख्या कोणती असेल ती ओळखता येते. तर अशाच पद्धतीनं तुम्ही संख्या रेषेवर ह्या संख्या दाखवायच्या, एक संख्या रेषा काढायची आहे. इथं 7 2 14 म्हणजे या ठिकाणी
2 ते 3च्या दरम्यान हा अंक आहे, सगळ्यात मोठा आहे. 7 त्रिक 21 आणि 22 23/7 हा एक मोठा अंक आहे. 23/7 म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे 3 ते 4च्या दरम्यानचा अंक आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्हाला संख्या रेषेवर 0 ते 4 अंक दाखवावे लागतील आणि 0 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 या प्रत्येक भागाचे 7-7 समान भाग करावे लागतील आणि मग त्या संख्या दाखवता येतील. इथंसुद्धा 5-5 समान भाग करावे लागतील. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 3 ते 4च्याच दरम्यान येतो आहे मोठा अंक. म्हणजे याचा अर्थ इथं 4पर्यंत तुम्हाला संख्या रेषेवर 4पर्यंत अंक दाखवावे लागतील आणि प्रत्येक भागाचे प्रत्येक एककाचे 5 समान भाग करावे लागतील. म्हणजे या संख्या तुम्हाला दाखवता येतील. आणि इथं काय म्हणले, संख्या रेषेवर 5/7, 5/7, 5/7 ह्या अपूर्णांक दाखवण्यासाठी किती मोठा एकक घ्यावा? साधं सोपं आहे. 5/7 हा एकक दाखवण्यासाठी फक्त 0 ते 1 एवढाच मोठा एकक घ्यावा लागेल. तसेच प्रत्येक एककाचे किती समान भाग करावे लागतील? प्रत्येक एककाचे फक्त 7 समान भाग करावे लागतील. कारण छेद किती आहे? 7 आहे. छेदा इतके समान भाग करायचे असतात म्हणून 7 समान भाग करावे लागतील. तर अशा पद्धतीनं संख्या रेषेवर संख्या आपल्याला दाखवता येतात. कोणतीही संख्या असेल तर संख्या रेषेवर आपल्याला सहजपणे दाखवता येते. आणि संख्या रेषेवर रेषा दाखवताना आपल्याला फक्त तो अपूर्णांक सर्वसाधारणपणे कोणत्या 2 अपूर्णांकांच्या दरम्यान आहे हे ओळखू आलं पाहिजे, जे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं. अपूर्णांक अंशाधिक आहे की छेदाधिक आहे हे सांगता आलं पाहिजे, हे ओळखता आलं पाहिजे. आणि प्रत्येक एककाचे किती समान भाग करता यावे तर तुम्हाला मी तेही सांगितलं आहे की अंशाधिक अपूर्णांकामध्ये लक्षात घ्या, या ठिकाणी आपण बघितलं होतं की ज्या वेळेस एखादा अपूर्णांक हा अंशाधिक अपूर्णांक असतो त्यावेळेस त्याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा आणि पूर्णांक जो येईल तो पूर्णांक आणि त्याच्या समोरचा पूर्णांक जो आहे तो म्हणजे त्याच्या पुढचा जो पूर्णांक आहे तो म्हणजे तो अपूर्णांक त्या 2 पूर्णांकांच्या दरम्यान असेल. आणि छेदाधिक अपूर्णांक असेल तर तो अपूर्णांक हा 0 ते 1च्याच दरम्यान असणार आहे. आणि छेद जेवढा आहे तेवढे समान भाग करा. अंश जेवढा आहे 0 पासून तेवढ्या भागापर्यंत आपण जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला हा 9वा दिवस संपतोय. धन्यवाद.